नागपूर स्किल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांच्याकडे विकासाचा एक मोठा दृष्टिकोन आहे, देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात ज्यांनी क्रांती घडवली असे माननीय नितीनजी गडकरी, चंद्रशेखरजी बावनकुळे, महापौर नीताताई ठाकरे, लीलाताई हातीबेड, शिवानीताई दाणी, आपले लोकप्रिय पूर्व नागपूरचे आमदार सन्माननीय कृष्णाभाऊ खोपडे, अजयजी संचेती, आपल्या AIDचे प्रमुख आणि ज्यांनी आपल्या या औद्योगिक क्षेत्रामध्ये एक अतिशय चांगला आउटरीच एस्टॅब्लिश केला ते आशिष काळेजी, संजय भेंडेजी, राजू पोद्दारजी, अश्विनीताई जिचकार, अभयजी वंजारी, माहेश्वरीताई बिसेन, डॉक्टर विपिन इटनकर, श्रीमती नीता अवघड, श्री विजय सिरसाट, श्री गिरधारी मंत्री, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित उद्योग क्षेत्रातील सर्व मान्यवर, टाटाचे सर्व अधिकारी आणि विशेषतः या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधनं ट्रेनिंग घेतलेले आणि घेणारे सर्व विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज एका अतिशय सुंदर अशा या सेंटरचं औपचारिक उद्घाटन करण्याची संधी आम्हाला मिळाली. AID आणि टाटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य विकसित करण्याकरता हे सेंटर या ठिकाणी सुरू झालं आणि आज आम्हालाही या ठिकाणी भेट देण्याची संधी मिळाली, काही विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची संधी मिळाली आणि मी निश्चितपणे सांगू शकतो की आज ज्या प्रकारचं कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन आपल्याला हवं आहे, ज्या प्रकारचं मानव संसाधन उद्योगाला आणि विविध क्षेत्राला हवं आहे, ते घडवण्याचं उत्तम काम हे या सेंटरच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून मी सेंटरचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आज आपण पाहतोय की आपला देश हा जगामध्ये सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे आणि ही जी काही तरुणाई आहे, या तरुणाईला शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या आधारावर पुढच्या काळामध्ये या भारताला एक जागतिक अशा प्रकारची अर्थव्यवस्था बनवायचं आहे आणि या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते कौशल्य, स्किल्स आहे. खूप वर्ष आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणाचा विस्तार करत गेलो, ते आवश्यकही होतं, पण तो विस्तार करताना त्या शिक्षणातनं कौशल्य किती प्राप्त होत आहे, हे शिक्षण घेतल्यानंतर एम्प्लॉयबिलिटी काय आहे, रोजगारक्षम किती मानव संसाधन तयार होत आहे, याचा मात्र आपण विचार केला नाही. परिणामी डिग्री घेतलेले, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले अशी एक मोठी फौज आपल्याकडे तयार झाली, पण पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतरही एम्प्लॉयबल मात्र त्या ठिकाणी नाही. अशा प्रकारचे तरुण तरुणी ही संख्या देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली. 2014 पासून माननीय मोदीजींनी स्किलवर भर देणं सुरू केलं. देशामध्ये स्किल डेव्हलपमेंटची मिनिस्ट्री सुरू झाली. राज्यातही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक वेगळं स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आपण काढलं आणि हळूहळू इंडस्ट्री, शासन असे सगळे एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात स्किलिंगचं काम हे सुरू झालं. आज आपण पाहतोय एखादा व्यक्ती किती डिग्र्या घेतलेला आहे हा महत्त्वाचा नाही आहे, त्याच्याकडे कौशल्य काय हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि आज एम्प्लॉयबिलिटी ही केवळ डिग्रीच्या आधारावर मिळत नाही, तर ती कौशल्याच्या आधारावर मिळते. एखादा रोजगार हा कौशल्य घेतलं असेल तर त्या ठिकाणी मिळतो आणि आज कौशल्य प्राप्त करणं यालाही खूप चांगल्या
प्रमाणे त्या ठिकाणी एक प्रेस्टीज मिळालेला आहे, त्याला एक प्रकारे मान्यता मिळालेली आहे. सर्टिफिकेशन असणं कौशल्याचं हे आज इंडस्ट्री आणि व्यवसायामध्ये अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज सर्वाधिक आवश्यकता जर काही असेल तर आमच्या या तरुणाईला स्किल देण्याची आहे. वर्षानुवर्ष आता आशिषजी तर इंडस्ट्रीच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये AIDचे लोक आहेत. आपण जर बघितलं तर कुठल्याही तरुणाला विचारलं की तुझी सगळ्यात मोठी समस्या काय आहे, तर तो म्हणतो रोजगार आहे. आणि कुठल्याही इंडस्ट्रीला जर विचारलं तुमची सगळ्यात मोठी समस्या काय आहे, ते म्हणतात काम करायला लोकच मिळत नाही. याचा अर्थ असा आहे की रोजगार उपलब्ध आहे, ज्यांना रोजगार हवे आहेत असे तरुण तरुणी उपलब्ध आहे, पण त्या कामाची योग्यता कौशल्य नसल्यामुळे त्यांच्याकडे नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तो रोजगार ते प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून या कौशल्याच्या माध्यमातून व्यवसायाशी उद्योगाशी आवश्यकता लक्षात घेऊन ज्यावेळेस आम्ही कौशल्य देतो त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो. मग अशी आम्ही वेगवेगळ्या क्लासरूम्समध्ये गेलो त्यावेळी आमच्या काही बहिणी आहेत ज्यांना त्या ठिकाणी नर्सिंग किंवा तत्सम ट्रेनिंग चाललेलं होतं. त्यातल्या एका माझ्या बहिणीने मला विचारलं की पुढे आम्हाला सरकारमध्ये रोजगार मिळेल का. आता खरं म्हणजे परिस्थिती अशी आहे की हेल्थच्या क्षेत्रात सरकार असो, खाजगी क्षेत्र असो किंवा हाऊसहोल्ड असो, सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात वॅकन्सी आहे. आपल्याला जर प्रशिक्षित लोक मिळाले आणि योग्य प्रशिक्षण जर घेतलं, मला वाटत नाही की या क्षेत्रामध्ये कोणीही अनएम्प्लॉईड राहील. प्रत्येकाकरता रोजगाराची संधी त्या ठिकाणी आहे. आज आपण बघतो सोलरचं ट्रेनिंग या ठिकाणी चाललेलं आहे. सोलरची इतकी मोठी इकोसिस्टीम ही आता संपूर्ण महाराष्ट्रात आपण तयार केली. जवळपास महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राचं 16,000 मेगावॅटचं आपण लोड ही वेगळी ॲग्री सोलर कंपनी काढली आणि त्याच्यावर शिफ्ट केलं. देशातलं पहिलं राज्य आहे की ज्यामध्ये कृषीची संपूर्ण वीज ही सोलरच्या मार्फत येते. आणि सोलरच्या मार्फत ती येत असताना 2,000 फीडरवर त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात सोलरायझेशन केलंय. आता 2,000 फीडरचं सोलरायझेशन जर आपल्याला मेंटेन करायचं असेल तर किमान 50,000 लोक आपल्याला असे लागतील की जे डे टू डे या सोलर जे काही आपण व्यवस्था उभी केली आहे याचं मेंटेनन्स करतील. त्या संदर्भात एक मोठी इकोसिस्टीम तयार होईल. आज देशामध्ये 16 लाख आपल्याकडे सोलरचे पंप लागले, त्यातले 10 लाख एकट्या महाराष्ट्राने लावलेत. हे 10 लाख पंप जर आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन करायचे असतील तर प्रत्येक गावाचं क्लस्टर करून त्या ठिकाणी सोलर ही जी इकोसिस्टीम आहे ती समजणारे टेक्निशियन्स, इलेक्ट्रिशियन्स, सोलर ट्रेंड लोक हे आपल्याला उभे करावे लागतील. त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की केवढी मोठी संधी. आणि आता तर प्रधानमंत्री सूर्यघर योजना या योजनेमध्येही मगाशी आशिष मला म्हणाले की नागपूर नंबर 2 वर आहे देशामध्ये, पण आता महाराष्ट्र नंबर 1 वर आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजना यात सर्वात जास्त सोलरायझेशन हे महाराष्ट्रात चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे पूर्वी आपल्याला लक्षात असेल की इलेक्ट्रिशियन्स फार आपल्याला लागायचे, पण आता नुसते इलेक्ट्रिशियन नाही तर सोलर समजणारे जे इलेक्ट्रिशियन आहे सोलर इकोसिस्टीमचे, पुढच्या काळामध्ये त्याची सर्वाधिक व्यवस्था आपल्याला लागणार आहे आणि तेही या ठिकाणी तुम्ही करतात. यासोबत अर्थातच बजाजची जी व्यवस्था या ठिकाणी आहे ती देखील आम्ही बघितली. आता इतक्या मोठ्या प्रमाणात आपण EV आणि अल्टरनेट फ्युएलकडे चाललो आहे. खरं म्हणजे 2017-18 साली ज्यावेळी नितीनजी असं म्हणायचे की 2030 पर्यंत 50% मोबिलिटी ही EVवर येईल किंवा अल्टरनेट फ्युएलवर येईल, त्यावेळी ते अशक्य वाटायचं, कारण त्यावेळी आपण 5 किंवा 7% होतो. पण आता ही परिस्थिती आहे, आपण किती डिमांड पूर्ण करू शकू हे आपल्यावर आहे. कारण आज आम्ही बघतोय टू व्हीलरच्या क्षेत्रात तर जे आमचं रजिस्ट्रेशन होतं
50% रजिस्ट्रेशन नितीनजी आता ईव्हीचं होत आहे, 50%. आणि हळूहळू फोर व्हीलरच्या क्षेत्रामध्ये आपलं जेवढं प्रोडक्शन वाढेल तेवढं ईव्ही आपण त्या ठिकाणी त्यात जाऊ शकू. सोबत बाकीचे जे वेगवेगळे फ्युएल्स आहेत, आता इथेनॉलची चर्चा देशात खूप चालली आहे, पण 100% इथेनॉलवर चालणारं फ्लेक्स इंजिन आता नितीनजींच्या नेतृत्वात तयार झालेलं आहे. ते आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात ही एक नवीन इकोसिस्टीम तयार होईल. सीएनजीची तर इकोसिस्टीम तयार झालीच आहे. आज सीबीजीमुळे सीएनजीची अवेलेबिलिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि म्हणून आपल्याला पारंपरिक पेक्षाही नवीन टेक्नॉलॉजीवर ही ह्युमन रिसोर्स हा तयार करावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं आज हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स जे आता बजाजनी या ठिकाणी जे काही चालू केलेलं आहे अतिशय महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्यांचं एकत्रीकरण करून या स्किलिंगच्या क्षेत्रामध्ये टाटाच्या माध्यमातून जे काम चाललेलं आहे ते अतिशय लक्षणीय अशा प्रकारचं काम आहे. महाराष्ट्र सरकारनेही टाटाच्या वेगवेगळ्या आर्मसोबत खूप मोठ्या प्रमाणात आम्ही त्यांच्यासोबत एमओयू केलेले आहेत, त्यांच्यासोबत पार्टनरशिप केलेली आहे आणि या पार्टनरशिपच्या माध्यमातून आपला प्रयत्न आहे की अधिकाधिक लोकांपर्यंत आपल्याला कौशल्य कसं त्या ठिकाणी देता येईल. मागच्या काळात आपण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ उघडलं. आज ते विद्यापीठ अतिशय उत्तम काम करत आहे आणि ॲडव्हान्स स्किल्स म्हणजे बेसिक स्किलपासनं तर एआय पर्यंत सगळ्या प्रकारच्या स्किल्समध्ये आपण त्या ठिकाणी काम करतो. क्वांटमपर्यंत आता आपण काम सुरू केलेलं आहे, कारण आपलं जे भविष्य आहे हे स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगचं भविष्य आहे. पुढच्या काळामध्ये आपल्याला स्मार्ट इंडस्ट्री आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगकडे जावं लागेल. त्यामुळे स्किल अपग्रेडेशन हाही एक महत्वाचा विषय आहे. आज ज्यांनी स्किल घेतलं त्यांना 5 वर्षांनी 7 वर्षांनी पुन्हा अपग्रेड करावं लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला अशी सेंटर्स तयार करता येतील. मागच्या काळात बावनकुळे साहेबांनी आम्हाला प्रस्ताव दिला की भवानी माता आपलं जे अंबाबाईचं मंदिर आहे महालक्ष्मीचं आपल्या कोराडीचं त्या ठिकाणी एक स्किल युनिव्हर्सिटी, त्या स्किल युनिव्हर्सिटीला आपण मान्यता दिली. तिथे आपण स्किल युनिव्हर्सिटी सुरू करतोय. पण एक अतिशय उत्तम स्किल युनिव्हर्सिटी झाली पाहिजे ही नितीनजींची इच्छा आहे आणि त्याकरता एआयडीच्या माध्यमातून आपल्याला जागा देखील मागितलेली आहे. मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या 1 महिन्यामध्ये या जागेचा निर्णय करून आपण ही जागा देऊ. आणि माझी विनंती आहे की स्टेट ऑफ द आर्ट युनिव्हर्सिटी तयार झाली पाहिजे. कटिंग एज टेक्नॉलॉजीजमध्ये सेंट्रल इंडियात ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे अशा सगळ्या स्कूल्स त्या ठिकाणी सुरू झाल्या पाहिजेत. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो नितीनजी आणि मी, तुम्ही 11 स्कूल त्या ठिकाणी सुरू कराल. 11 कॉर्पोरेट किंवा या त्या क्षेत्रातले जे बेस्ट लोक आहेत त्यांना आपण ती स्कूल त्या ठिकाणी चालू करायला लावू. म्हणजे ज्या दिवशी आपण ही युनिव्हर्सिटी सुरू करू त्या दिवशी त्यातनं निघणारा प्रत्येक आपला जो युवा आहे हा एम्प्लॉयबलच असेल. कोणी तिथे सर्टिफिकेट करता येणार नाही. जो तिथनं बाहेर पडेल तो प्लेसमेंट घेऊनच बाहेर पडेल. अशा पद्धतीची देशातली उत्तम अशी स्किल युनिव्हर्सिटी हे आपण सुरू करू. आणि नितीनजी आपल्या पाठीशी आहेत, मी पाठीशी आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की रेकॉर्ड टाइममध्ये आपल्याला अशा पद्धतीची युनिव्हर्सिटी ही सुरू करता येईल. खरं तर अनेक गोष्टी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जवळपास 2500 स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण चालवतो आणि 4 लाख जवळपास युवांचं प्रशिक्षण हे आपण त्या ठिकाणी करतोय. त्याचंही मोठ्या प्रमाणात आपण अपग्रेडेशन करतोय. आणि साधारणपणे स्किल इंडियाचा जो रिपोर्ट आलाय त्यानुसार आपण जे स्किल्स देतोय त्याच्यामध्ये आता एम्प्लॉयबिलिटी 75% वाढलेली आहे. 75% म्हणजे ज्यांना शासनाच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये आपण स्किल देतोय त्यातले 75% लोक हे रोजगार त्या ठिकाणी मिळवत आहेत. अर्थात 75%वर आपल्याला समाधान नाहीये, ते 90% आपल्याला न्यायचं आहे. 10%, अनेक वेळा त्यांची इच्छा नसते, काही वेगळ्या व्यवसायात जातात त्यामुळे ते करत नाही. पण 90% लोक हे एम्प्लॉयबल असलेच पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आज विशेषतः नागपूर आणि विदर्भाचं क्षेत्र जे आहे वेगवेगळ्या पद्धतीनं इंडस्ट्रीयल इकोसिस्टीम या ठिकाणी तयार होते. आज सोलर मॉड्यूल मधलं देशातली सगळ्यात मोठी इकोसिस्टीम
ही आपल्या नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये तयार होते. आता महिंद्रा येते, त्याच्यानंतर ईव्ही मध्ये अजून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येत आहेत. विशेषतः देशामध्ये कोल गॅसिफिकेशन मध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट या आपल्या विदर्भामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी एक डिरायव्हेटिव्हची जी इकोसिस्टीम उभी होणार आहे, त्या इकोसिस्टीम करता देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी काही मॅन पॉवर आहे किंवा ह्युमन रिसोर्स आहे तो आपल्याला तयार करावा लागणार आहे. पुढच्या काळामध्ये याचा पुढचा भाग म्हणून कार्बन कॅप्चर इथपर्यंत आपण इकोसिस्टीम तयार करणार आहोत. त्यामुळे या सगळ्या इकोसिस्टीम करता रेडी अशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स हा तयार करणं अत्यंत महत्वाचं आहे. स्टीलच्या क्षेत्रामध्ये सगळ्या प्रकारचे जे काही व्हॅल्यू ॲडिशन आहे ते आपल्याकडे तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. ग्रीन स्टील पासनं ऑटोमोबाईल ग्रेड स्टील पासनं सगळ्या प्रकारचं स्टील हे आपल्या विदर्भामध्ये कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न आहे. त्या इन्व्हेस्टमेंटही येत आहेत. आत्ताच आपण या ठिकाणी एका इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातलं एक पत्र दिलेलं आहे. त्यांनाही मी आश्वस्त करू इच्छितो की अत्यंत वेगाने त्यांना त्या ठिकाणी आपण मान्यता देऊ. आणि आपला प्रयत्न असा आहे की आपल्या विदर्भातला जो युवा आहे त्याच्या हाताला चांगलं काम हे आपल्या विदर्भातच मिळालं पाहिजे. त्याच्या कामाला उचित, त्याच्या श्रमाला मूल्य हे आपल्याकडेच मिळालं पाहिजे. या दृष्टीनं हा सगळं प्रयत्न चाललेला आहे. गेले 15-20 वर्ष सातत्याने माननीय नितीनजी या संदर्भात प्रयत्न करतायत. आज त्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात आपल्याला यश येताना दिसतंय. एक चांगली इकोसिस्टीम तयार होते आहे. ही इकोसिस्टीम अजून चांगली कशी करता येईल या दृष्टीनं आपल्याला काम करावं लागेल. मी एआयडीचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की आता केवळ चर्चेचा फोरम तुम्ही ठेवलेला नाही. चर्चेचा फोरम असला तर फक्त चर्चा होतात, पण चर्चेला ऍक्शनमध्ये आणण्याचं काम तुम्ही केलं, म्हणून तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि तुमच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत हा विश्वास तुम्हाला देऊन या चांगल्या कार्यक्रमाकरता बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.